हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फॅन्सी ड्रेस इथे कटिंग करणार आहोत। त्यासाठी मी अस्तर घेतले 2 मीटर। त्यानंतर आता साडी घेतली। तर साडीतला बघा इथे आपण जो प्लेन वाला पार्ट आहे तो मी इथे कट करून घेतलाय आणि बॉर्डरला जी पॉइंटला इथे डिझाइन होती वर्क वाला जो पार्ट आहे तो मी इथे कट करून घेतलाय। लेस पण आहे, लेस पण आपण इथे ड्रेसला वापरणार आहोत। लेस मी साडीतून वेगळी करून घेतली। तर आधी जी कटिंग आहे ती आपण अस्तरावरती पाहूया, मग आपण मेन फॅब्रिक इथे कट करणार आहोत। तर इथे बघा 2 मीटर अस्तराच्या कापडात आपल्याला इथे कापड डबल फोल्ड ठेवायचं आहे आणि चेस्टनुसार आता 36 इंचाचे चेस्ट घेर आहे तर आपण 9 आणि त्यात 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा मी 11.5 इथे डबल घडी घालून या पद्धतीने कापड इथे कट करून घेतलंय। शिल्लक जो कापड आहे तो खालच्या घेरेला आपल्याला अस्तराचा वापरायचा आहे। तर इथे आपण या पद्धतीने डबल घडी घालून मी कापड कट केलाय। त्यानंतर या कापडाची आपल्याला 4 कापडामध्ये घडी घालायची। ही जी बंद बाजू आहे ती मी माझ्याकडून ठेवून घेते। आता बघा हे झाल्यानंतर ही जी आपली बंद बाजू आहे या पॉइंट पासून आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं। आधीच आपण उंची बघूया। तर बघा चेस्ट पॉइंट पासून जो वरचा आपलं पॉइंट असणार आहे त्याची जी उंची आहे त्याची उंची साधारण एक ब्लाऊजची असते तेवढे आपण इथे ठेवणार आहोत। आता बघा इथे तयार आपल्याला हवी आहे 13.5 तर मी इथे 14.5 इंचावरती घेते। 1 इंच आपण यात शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलाय। आता बघा जेवढं तुमचं पूर्ण शोल्डर आहे त्याचा निमा पार्ट आपल्याला इथे टाकायचा आहे। तर इथे बघा 15 इंचाचं शोल्डर आहे तर मी 7.5 इंचावरती एक पॉइंट घेते। त्यानंतर मुंड्याची उंची परत आपण इथे या पॉइंटला 7.5 इंच घेतोय आणि जसं की आपण चेस्ट वाईज याची डबल घडी घातली तर या पॉइंटला आपण सरळ लाईन ड्रॉ करतोय। त्यानंतर आता कमरेचं मेजरमेंट, कमर घेर आहे आपल्या इथे 32 इंचाचा तर आपण 8 वरती एक पॉइंट देऊया आणि इथून पुढे परत 1.5 इंचाची मार्जिन। या पॉइंटला आपला बॅक आणि फ्रंट दोघे पार्ट एकाच वेळेस इथे कट होणार आहेत। फक्त याच्यामध्ये चेंजेस काय करायचे तर आता हा जो आपला गोलाईवाला पार्ट आहे या गोलाईवाला पार्टला एक पॉइंट आपण देऊया। या पॉइंट पासून एक आणि जस्ट 2 लाईन 1.25 इंचाची इथे गोलाई देऊया आणि 1 इंचावरती गोलाई देऊया आपण। तर बघा या पद्धतीने हा आपला पाठीमागचा मुंड्याचा आकार आणि हा आपला पुढचा मुंड्याचा आकार या पद्धतीने। आता बघा हे झाल्यानंतर आता गळ्याचा आपल्याला घेरा घ्यायचा आहे। तर या पॉइंटला मी 3.5 इंचावरती गळ्याचा घेरा घेतेय। इथे पाठीमागचा जो गळा आहे तो 2.5 इंचाचा हलकीशी गोलाई असणार आहे आपल्याला। पाठीमागचा जो गळा आहे 2.5 इंचाचा हलकीशी गोलाई आणि फ्रंट पार्ट फ्रंट नेक जो असणार आहे तो या पॉइंट मध्ये आपण घेणार आहोत 7 इंचावरती। तर याला आपण काय करायचं आहे एक व्ही शेप मध्ये मी सरळ इथे लाईन ड्रॉ करते। आता बघा हे झाल्यानंतर एक महत्वाचं काम, अर्धा इंच तिरकसचा शोल्डर जे ते आपल्याला मुंड्याच्या साईडने डाऊन करायचं जे की आपण कटिंग पण करणार आहोत। या पद्धतीने स्टिच करताना पण आपल्याला तिरकशी इथे स्टिच करायचं आहे। तर आधी जो एक्स्ट्रा वाला पार्ट आहे तो आपण इथे कट करून घेऊया। तर बघा आता एक जो पार्ट आहे तो आपण इथे हा जो आपला पाठीमागचा पार्ट आहे तो आपण इथे कट करून घेऊया। जसं की बघा आता एक पार्ट आपला इथे हा पाठीमागचा जो पार्ट आहे तो आपला इथे रेडी झालाय। आता हा जो फ्रंट पार्ट आहे याला पण आपण कट करून घेऊया। फ्रंट पार्टची जी मुंड्याची जी गोलाई आहे ती अर्धा इंच आपल्याला या पॉइंटने कमी करायची आहे आणि पूर्ण जिथे मी लाईन ड्रॉ केली बऱ्याच वेळेला लाईन ड्रॉ केलेला जो पार्ट आहे ते कट करून नये। आतल्या पॉइंटने मात्र आपल्याला अगदी आतल्या हाताने इथे कटिंग करायची।
तर या पद्धतीने. आता बघा जो पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे अस्तराचा तो आपण इथे कट करून घेतलाय या पद्धतीने. आता हे झाल्यानंतर आपल्याला खालचा घेरा इथे कट करायचा आहे. आता जसं की 2 मीटर कापडामध्ये आपण वरचा पार्ट इथे कट केला तर याची आपल्याला 4 कापडामध्ये आता घडी घालायची आहे. तर इथे बघा आपण अस्तर जे मी 4 कापडात इथे घडी घातली आहे. पाठीमागचा पार्ट आपण ठेवून घेतलाय आणि साइड पॉइंट पासून आपण जेवढा घेरा आहे तेवढा पूर्ण आपण अस्तराच्या घेऱ्याचा वापर इथे करणार आहोत. तर बघा आता उंचीनुसार आपल्याला 42 इथे उंची रेडी हवी. पण या पॉइंटला बघा आधी तर आपण हा जो आपला वरचा पार्ट कट केलाय मी इथे कमरेचा इथे आपण एक पॉइंट ड्रॉ करून घेऊया. हा पॉइंट ड्रॉ केल्यानंतर आता बघा 13.5 आपला जो आपण वरचा पार्ट कट केला तो आपला असणार आहे. तर तिथून पुढे मेजरमेंट घ्यायचंय. तर इथे बघा अस्तराची उंची मेन फॅब्रिक पेक्षा कमी असणार आहे. तर इथे आपलं 39.5 एवढं इथे आपलं अस्तराचं मेजरमेंट येते. तर साधारण इथे आपल्याला अजून जे आपण मेन फॅब्रिक आहे त्यात आपण एक्स्ट्रा इथे कापड घेणार आहोत. आता या पॉइंटला करायचं काय आपल्याला हा जो आपण मेजरमेंट घेतलंय याला तिरकस या पॉइंट पर्यंत आणि त्याच्यानंतर इथून हलकीशी गोल याला आपण कट करून घेऊया. तर बघा इथे आपल्या अस्तराची जी कटिंग आहे ती कंप्लीट झाली आहे. आता आपण मेन फॅब्रिक साडीचा जो पार्ट आहे अगदी जसं आपण वरचा पॉइंट कट केला आहे तसा ठेवून कट करायचा आहे. फक्त खालचा जो घेरा आहे त्याचा आपण जेवढी साडीत घेरा आपला एक्स्ट्रा बसेल तेवढा मी ते घेरा आणि उंची इथे आपण वाढवणार आहोत. तर इथे बघा आता आपण साडीचा पार्ट ठेवलाय यानुसार. आता याची उंची आपण बघायची आहे. तर यात बघा आपल्याला तयार लेंथ जी हवी आहे तिथे 42 इंच तयार हवी. तर इथे आपण 13.5 वरती सोडले तिथून खाली मेजरमेंट बघा आपल्याला इथे 42 तयार हवं. यात आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे. तर यात आपण साधारण मी इथे 2 इंच एक्स्ट्रा घेते. 1.5 इंचची पट्टी फोल्ड होईल आणि अर्धा इंच जो आपण वरचा पार्ट जॉईन करू त्याच्यामध्ये मॅच होईल. तर आता या पॉइंटला काय करायचंय जेवढं आपण अस्तराचा पार्ट आहे तिथे मी एक पॉइंट ड्रॉ करते आणि जसं आपण सेम खालचा घेरा कट केला त्यानुसार याला आपण सर्कलमध्ये आपण कट करून घेऊ. तर बघा आता यानुसार जसं मी इथे ड्रॉ केलं याला पण ड्रॉ केलेल्या पॉइंटला कट करून घेऊया. तर इथे बघा आपण वरचा जो पार्ट आहे त्यात मी कुठल्याही प्रकारची कटिंग न करता एक चौकोनी आपण साईजनुसार इथे साडीचा पॉइंट कट केलाय आणि या पद्धतीने आपण खालचा घेरा जो आहे तो आपण कट केलाय. आता कटिंग झाल्यानंतर आपल्याला करायची स्लीवची कटिंग. इथे आपण 4 कापडा स्लीवसाठी मी कापड फोल्ड करून ठेवलंय. आता स्लीवची जी उंची हवी ती आपण इथे 10 तयार हवी तर आपण इथे घेऊया 11 इंच. यातच पट्टी फोल्ड करायची तर आपण 1.5 इंच यात एक्स्ट्रा घेऊया. मुंड्याची जी गोलाई आहे ती आहे 10 इंचाची. तर आपण 5 वरती एक पॉइंट देऊया. इथून पुढे 1.5 इंचची मारायची. आता या पॉइंटला आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची. आता याच पॉइंट पासून वरती इथे आपल्याला काखेतला मेजरमेंट टाकायचं आहे 3 इंचावरती आणि इथून गोलाई घ्यायची सरळ या पॉइंटला 8 इंचावरती. इथून आपल्याला कापड जो येतो मॅच करावा लागेल. एक साधारण जो मार्जिन वाला आहे हवा तर तुम्ही ड्रेसला शिलाई टाकल्यानंतर स्लीव इथे मॅच करा म्हणजे तुम्हाला जी एक्स्ट्राची शिलाई आहे ती लावायची इथे गरज येणार नाही. आणि ज्यांना नवीन शिकताय त्यांच्यासाठी तुम्ही साइड पॉइंट पासून 1.5 इंच कापड मॅच करा. त्यानुसार लावली तरी चालेल किंवा मग ड्रेस स्टिच केल्यानंतर स्लीव मॅच केली तरीही इथे चालणार आहे. तर स्लीव आपण ड्रॉ करून घेतली आहे याला आपण कट करून घेऊ. तर बघा आता स्लीव पण आपली रेडी आहे. या पार्ट मध्ये आपण पूर्ण कटिंग बघितली. नेक्स्ट पार्ट मध्ये एक ऍक्टिव्ह ड्रेस आपण इथे स्टिच करायचंय. त्याच्यामध्ये आपण लेसचा इथे वापर करणार आहोत. तर कटिंग इथे आपली पूर्ण कंप्लीट झाली आहे. या पॉइंटला इथे आपण पूर्ण जो आपला कटिंग वाला पार्ट आहे तो आपण इथे व्यवस्थित सेट केलाय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण याची पाहूया स्टिचिंग.